नान्नजवरून बोलतोय. बोला की. आता आपलं बा एक घरकुलचं काम झालं, घरकुलचं पैसे आलतं पहिला. हा. आणि ते दुसऱ्या अकाउंटलाच गेलतं. त्यांनी आता 6 महिने झालं पैसे झाले नाहीत अजून ते पण. कोणाकडून? त्या ग्रामपंचायत मध्ये घरकुलचे पैसे पहिला 15,000 येतात पहिला टप्पा. ते टप्पा पहिल्यांदा आलता, दुसऱ्याच्या अकाउंटला आलता. आणि आता त्यांनी माघारी मागितलेले 15,000 मध्ये ते आलेले द्या म्हणून, दुसरं द्यायचे समजा. आता ते 15,000 माघारी टाकलं. आता बघा 4 महिने झाला अजून पैसे झाले नाही ते घरकुल. ते सांगितलं. पहिला हप्ता कधी आला? पहिला हप्ता एक 4 महिने झाले येऊन. ह्याच्यात मे मध्ये आलता. ते आलते दुसऱ्या अकाउंटला आलते आमच्या गावातल्या माणसाचे. त्यानं काय केलं, 15,000 आलेले त्यातला 8,000 दिला आम्हाला. बाकी त्याने घेतलं, म्हणला खर्चले म्हणला. मग त्याने आता 15,000 टाका म्हणल्यावर माघार टाकलेला. आता अजून पैसे झाले नाहीत, येतात म्हणलं. कोणाला वापस टाकले तुम्ही 15,000? ते नंबर दिलता आमच्या इथल्या गावातल्या माणसानं. अरे बाबा, पण तुला टाकायची काय गरज आहे? तुला वरून पैसे आलेत ना तुझे घरकुलचे. हा. मग तू कशाला टाकली वापस? आता मी इथं पंचायत समितीत पण आलतो, त्याने म्हणलेले पैसे टाकलेले अरे देऊ द्या. भैया, मी तुला काय विचारतो, मला फक्त ते सांग. तुला वरून पैसे आले तुझ्या घरकुलचा पहिला हप्ता, हा. मग तू वापस कशाला टाकला? आता त्यांनी सांगितलेलं गावात. कोण सांगितलं? तुला जर गव्हर्नमेंट पैसे पाठवत असेल घरकुलचे, तर तुला जर XYZ म्हणून सांगते ह्या अकाउंटला पाठव, कशाला पाठवतो तू? त्याने म्हणते तर पहिलं ती माघार दिल्याशिवाय दुसरं पैसे येत नाहीत, तसं तटून ठेवते पैसे. कोण माघारी? कसं माघारी द्यायचं त्याला? कोण सांगितलं तुला ते पैसे माघारी द्यायचे म्हणून? कोण लावा तुम्हाला? हॅलो. हॅलो. बोला दादा त्यांना. सर नमस्ते. ओमराजे सर. सर नमस्कार. नमस्कार. नाही, तुम्ही त्यांना कुठल्या ह्याच्यावर सांगितलं तुम्हाला ह्यांना घरकुलचा एक हप्ता पडला 15,000चा, की तुम्ही त्याला अशा माणसाला वापस द्या, तुम्हाला दुसरे हप्ते पडतील म्हणून? नाही, त्यांचं काय झालं माहितीये का? तुम्ही कोणाला पाठवायला सांगितले पैसे त्यांना? स्टेटला. कुठल्या स्टेटला? आपलं याला यशमूला. नाही, मला पहिले हे सांगा की तुम्ही कसं, म्हणजे हे कशावरून सांगितलं तुम्ही? तसं असं आहे का ह्याला माणसाला पैसे पाठवले की बाबा दुसरे हप्ते लवकर पडते? त्याचं काय झालं माहितीये का सर? हा. त्यांचं आपलं नाव काय? बिद्रीगुंडी सर. हा. बिद्रीगुंडी. बुजुर्गुंडी म्हणजे काय? बिद्रीगुंडी सर. हा. कुठले आपण? मी इथं अकोला तालुक्याचे. हा. आणि आपलं पद काय? ऑपरेटर सर. ऑपरेटर. ते पहिलं काय करायचं माहितीये का? तुम्ही ज्या माणसाला पैसे पाठवायला सांगितले त्यांना, हो सर, ते पहिले पैसे वापस हे करून द्या. त्यांना मिळालं. तुम्ही असं नाही, तुम्ही असं गलत इन्फॉर्मेशन कशा देता लोकांना? नाही, त्यांना आता काय करायचं सर, ते आधारात चुकीचं केलेलं आहे तेव्हा, आधार शेडिंग. तुम्ही ती पहिलं जे 15,000 रुपये तुम्ही कोणाला पाठवायला सांगितले, हो सर, ती पहिलं वापस मागून घ्या लगेच. बरं सर. हा. आणि अशा चुकीची माहिती देऊ नका तुम्ही लोकांना. ठीक आहे सर. पहिले 15,000 ह्याला पाठवा आणि मग पुन्हा पैसे देत, म्हणजे तुम्ही कसं पण असं कसं बोललात तुम्ही? नाही, त्यांचा आधारचा प्रॉब्लेम आहे सर. आधार आता मी अनफ्रीज करून घेणार. बाबा, तुमचा आधारचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही 15,000 रुपये पाठवायला सांगता का? नाही, पहिला हप्ता त्याने वितरित केलेलं ना ते. बरं, आता मला सांगा, आता ह्याने 15,000 रुपये तुम्ही पाठवायला सांगितले, आता दुसरा हप्ता किती तारखेला पडतोय? दुसरा हप्ता नाही, आता परत 15,000 पडणार त्यांना यांच्या नावाने. मग ते 15,000 का पाठवले पुन्हा वापस त्यांना? मग ते त्यांचं आधार अनफ्रीज करायचं आहे. ते 15,000 त्यांना भरल्याशिवाय आधार अनफ्रीज करता येत नाही. पहिला हप्ता घेतले म्हणल्यावर. आता पहिला हप्ता घेतल्यानंतर तिथं नाही, तुमची तिथं सिनियर कोण आहे? तुम्ही कुठं ग्रामपंचायत मध्ये आहेत का? नाही सर, इथं पंचायत समितीला. पंचायत समितीला द्या बरं, तिथं कोण आहे तुमचे सिनियर? सिनियर आता जेवायला गेले ते कोण आहे सर? ओएस. असं चुकीची माहिती देऊ नका ना तुम्ही. एक मिनिट सर, ओएसकडे देतो. हा सर. हॅलो. अहो, मला सांगा, आता जे हे तुम्हाला बोलले ते अक्कलकोटचे आहेत ते, त्यांनी काय केलंय माहितीये का? हा जो मुलगा आला तिथे समोर, बरोबर, त्याला काहीतरी घरकुलचे 15,000 रुपये पहिला हप्ता आलता अकाउंटला. बरोबर. तर तुमच्या ह्या ऑपरेटरनं काय सांगितलंय की तुम्ही पैसे ह्या माणसाला पाठवा, तुमचे बाकीचे जे हप्ते आहेत ते लवकर पडते. म्हणून ह्या बीएडनं काय केलंय, त्यांना 15,000 रुपये त्यांनी ज्यांना म्हणले त्यांना पाठवले. कोणाला पाठवले पहिले? त्यांना विचारा ना तिथे कोणाला पाठवायला सांगितलं म्हणून. हो चालतं, विचार. हा. आणि त्यांना ते 15,000 रुपये वापस द्यायला लावून त्यांचं काय ते करून द्या. हो चालतं.